आज आपण सुरू करत आहोत चॅप्टर नंबर 3 इंटिग्रेशन. हे आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचं चॅप्टर आहे. याचं पहिलं कारण असं की हे चॅप्टर 12ला हे जास्त मार्काला आहे. याच्यावर आधारित टॉपिक्स भरपूर जास्त आहे. थर्ड चॅप्टर नंतर जे फोर्थ चॅप्टर आहे डेफिनाइट इंटिग्रल, त्याच्या पुढचं ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, या सर्वांमध्ये इंटिग्रेशन आपल्याला यूज करायचं आहे. म्हणून हे चॅप्टर एकदम चांगलं झालं पाहिजे, यासाठी पूर्ण लक्ष शिकवताना द्या. तुमचे जेवढे डाऊट असतील तेवढे डाऊट विचारा. मी याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल्स घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ते सर्व एक्झाम्पल तुम्ही सोडवा, लिहून घ्या आणि त्यातले डाऊटसुद्धा मला विचारा. जेव्हा तुम्ही 12वीच्या पुढे जाणार आहात इंजिनिअरिंगसाठी मॅथ हे प्रचंड महत्त्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात इंटिग्रेशन हे प्रचंड महत्त्वाचं असतं. म्हणून याच्याविषयी मी थोडीशी आधी माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर आपण हे चॅप्टर सुरू करणार आहोत. पहिलं म्हणजे इंटिग्रेशन हे चॅप्टर तुम्ही फक्त इंटिग्रेशनचा अभ्यास करून कधीही चांगलं होत नाही. इंटिग्रेशन हे चॅप्टरचा जो मूळ आहे, इंटिग्रेशन हे सुरुवात होते डेरिव्हेटिव्हपासून. डेरिव्हेटिव्हच्याच अपोजिट पार्ट म्हणजे इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्ह सुरू होतं कंटिन्युटीपासून, कंटिन्युटी सुरू होतं लिमिटपासून. म्हणजे जर मी तुम्हाला वेन डायग्राम वापरून सांगायचं ठरवलं तर वेन डायग्रामनुसार लिमिट हा आपला जर युनिव्हर्सल सेट असेल लिमिट्सचे फंक्शन, तर याचा जो सबसेट असतो तो सबसेट असतो कंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युटी चॅप्टरमध्ये आपण जे बघितलेले फंक्शन असतात ते म्हणजे लिमिटचा सबसेट हा कंटिन्युटी आहे. आणि कंटिन्युटी व्यतिरिक्त अनेक लिमिटचे फंक्शन आहेत. आणि कंटिन्युअस फंक्शनचा जो सबसेट असतो तो असतो डेरिव्हेटिव्ह. म्हणजे अनेक कंटिन्युअस फंक्शन असे आहेत जे डिफरन्शिएबल नाहीत. मग डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबिलिटी इज अ सबसेट ऑफ कंटिन्युटी. एव्हरी डेरिव्हेबल फंक्शन इज कंटिन्युअस बट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन नीड नॉट बी डेरिव्हेबल. एव्हरी कंटिन्युअस फंक्शन हॅव फायनाईट लिमिट बट एव्हरी लिमिट डझंट कंटिन्युअस. तर डेरिव्हेटिव्हचा सबसेट तो असतो इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन समजण्यासाठी तुम्हाला आधी डेरिव्हेटिव्ह समजलं पाहिजे. डेरिव्हेटिव्हसाठी कंटिन्युटी आणि त्यासाठी लिमिट. पण आता नॉर्मली आपल्याला 12थमध्ये इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे दोन चॅप्टर आहेत. कंटिन्युटी आणि लिमिट चॅप्टर ते 11च्या बुकमध्ये. आणि म्हणून आपण डेरिव्हेटिव्हचा खूप चांगला अभ्यास करून मग इंटिग्रेशन करायला हवं. जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह चांगलं केलं, तुम्ही प्रत्येक इंटिग्रेशनमधलं डेरिव्हेटिव्ह शोधलं तर तुम्हाला हे चॅप्टर प्रचंड सोपं जाईल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही इंटिग्रेशनचा स्टडी कराल तेव्हा आधी डेरिव्हेटिव्ह करा. डेरिव्हेटिव्हचा स्टडी झाल्यानंतरच इंटिग्रेशनचा स्टडी करा. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येत नसेल तर डायरेक्ट इंटिग्रेशनचा स्टडी करायला बसू नका. तुम्हाला बरं सोपं वाटलं काय टॉपिक तरीही आधी डेरिव्हेटिव्हच करा, तर तुम्हाला हे चांगलं समजेल. कारण सुरुवातीपासून जर आपण चेक केलं, इंटिग्रेशनची जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशनच मुळात डेरिव्हेटिव्हचा अपोजिट म्हणून अँटी डेरिव्हेटिव्ह अशी केली जाते. अँटी डेरिव्हेटिव्ह ही डेफिनेशन आहे इंटिग्रेशनची. म्हणजेच कसं, इफ फाय एक्स इज कंटिन्युअस फंक्शन ऑफ एक्स, देन म्हणजे फंक्शन कसं आहे, फाय एक्स हे कंटिन्युअस आहे, देन देअर एक्झिस्ट अ फंक्शन एफ एक्स सच दॅट, हे असं फंक्शन आहे एफ एक्स सच दॅट की एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे फाय एक्स येतं आहे. हे फंक्शन कसं आहे, ज्याचं डेरिव्हेटिव्ह फाय एक्स असतं. तर वी कॉल एफ एक्स, जर असं असेल देन एफ एक्सला आपण म्हणतो एफ एक्स इज ॲन इंटिग्रल ऑफ फाय एक्स. एफ एक्स काय, मग फाय एक्सचं
इंटिग्रेशन आहे. अँड ऑपरेशन ऑफ फाइंडिंग द इंटिग्रल is called integration. म्हणजे जर phi-x हे कंटिन्युअस फंक्शन असेल आणि असं एखादं f(x) फंक्शन आहे की ज्या f(x) फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह phi-x येत आहे, तर अशा वेळेस त्या f(x)ला म्हणतात phi-x इंटिग्रेशन. म्हणजे त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्हची आधी कन्सेप्ट आहे बघा. जर phi-x हे असं फंक्शन आहे जे f(x)चं डेरिव्हेटिव्ह आहे, f(x)चं डेरिव्हेटिव्ह phi-x आहे ना, मग phi-x इंटिग्रेशन f(x) आहे. ही त्याची डेफिनेशन. यालाच आपण म्हणतो अँटी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट. म्हणजे कसं, इंटिग्रेशन ऑफ phi-xचं इंटिग्रेशन काय, f(x). phi-xचं इंटिग्रेशन f(x) आहे, बरोबर. यालाच मी असं पण लिहू शकतो की दॅट इज इंटिग्रेशन ऑफ f'(x), कारण phi-x म्हणजे f'(x) = f(x). म्हणजे एखादं डेरिव्हेटिव्हचं फंक्शन असेल ज्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, त्याचं इंटिग्रेशन काढलं की तुम्हाला ते मूळ फंक्शन मिळतं. ही याची मेन कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये जे काही फॉर्म्युले शिकलेलो आहे ते सगळे फॉर्म्युले इथे यूज होणार आहेत. म्हणून डेरिव्हेटिव्हचे जे 14 फॉर्म्युले आपण शिकलेलो आहे ते सर्वच्या सर्व 14 फॉर्म्युले तुमचे पाठ हवे. तर डेरिव्हेटिव्हमधले 14 फॉर्म्युले आता मी पुन्हा शिकवण्यापेक्षा मी ते ओरली सांगतो आणि त्याच्यावर इंटिग्रेशनची कन्सेप्ट लिहितो. म्हणजे कसं, पहिल्यांदा येतो फॉर्म्युले. इंटिग्रेशनमधली पहिली फॉर्म्युले. डेरिव्हेटिव्हमध्ये फॉर्म्युला होता पहिला की x⁴ डेरिव्हेटिव्ह असतं n × x⁻⁻⁴. बघा, फॉर्म्युला होता x⁻⁻⁴ डेरिव्हेटिव्ह होतं n × x⁻⁻⁴. याच्यावर मी फॉर्म्युला असं लिहिणार आहे, x⁻⁻⁴ इंटिग्रेशन असतं x⁻⁻⁴ प्लस c. आता मी असं का लिहिलं, मी सांगितलं x⁻⁻⁴ डेरिव्हेटिव्ह असतं n × x⁻⁻⁴. फॉर्म्युला मात्र असा लिहिला आहे. मी याचं एक्सप्लेनेशन एक्झाम्पल घेऊन सांगतो, इतर कोणत्या मेथडने सांगण्यापेक्षा. याचं डेरिव्हेटिव्ह हे येणार आहे, ही तर एक मेथड आहेच. जर तुम्ही x⁻⁻⁴ प्लस c याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं ठरवलं, इथं c कॉन्स्टंट आहे, तर ही तुमच्या लक्षात येईल cचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आणि याचं जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढाल x⁻⁻⁴ डेरिव्हेटिव्ह येतं n+1 × x⁻⁻⁴. n+1 गेट कॅन्सल, आन्सर येतं x⁻⁻⁴. हे सांगण्याबरोबरच मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो की बघा, जर मी असं म्हटलं x⁵चं डेरिव्हेटिव्ह काय आहे, मी डेरिव्हेटिव्हबद्दल बोलतो आहे. x⁵चं डेरिव्हेटिव्ह आहे 5 × x⁴. एवढं तर बरोबर, 5 × x⁴ हे x⁵चं डेरिव्हेटिव्ह आहे. मग आपल्या अँटी डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशननुसार जर x⁵चं डेरिव्हेटिव्ह 5 × x⁴ असेल, तर 5 × x⁴चं इंटिग्रेशन हे x⁵ असलं पाहिजे. समजतंय? यातला जो 5 आहे कॉन्स्टंट, याला जर मी तिकडे ट्रान्सफर केलं तर हेच फंक्शन मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ x⁴ dx = x⁵5/5. लक्षात येते? म्हणजे x⁴चं इंटिग्रेशन काय झालं, x⁵5/5. दुसरी गोष्ट प्लस c आपण का लिहितो, प्लस c म्हणजे कॉन्स्टंट टर्म. समजा x⁵चं डेरिव्हेटिव्ह काय असं विचारलं, तुम्ही सांगाल 5 × x⁴. समजा मी x⁵ पुढे प्लस अजून काही एक नंबर लिहिले तर 10, जो कॉन्स्टंट असणार आहे. मग x⁵ प्लस 10चं डेरिव्हेटिव्ह काय, तर डेरिव्हेटिव्ह 5x⁴ प्लस 0. कारण प्रत्येक कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. त्यामुळे याच्या पुढे जर एखादा कॉन्स्टंट फंक्शन जरी असला तरी त्याचं डेरिव्हेटिव्ह एनी हाऊ कंडिशन 0च येणार आहे. मग याचं जर डेरिव्हेटिव्ह 5x⁴ येणार आहे, तर 5x⁴चं इंटिग्रेशन काय येईल, मग x⁵ प्लस सम कॉन्स्टंट फंक्शन. म्हणून प्रत्येक इंटिग्रेशन काढताना त्याच्या पुढे प्लस c असं लिहितात. c लेटर का यूज करतात, कारण c म्हणजे
कॉन्स्टंटची स्टार्ट होते सीने, म्हणून तिथं सी लेटर यूज केलं जातं. हा आपला पहिला फॉर्म्युला आहे x⁴n dxचा. तो फॉर्म्युला आहे x⁴n+1/n+1 फॉर्म्युला समजला. आता बघा, फॉर्म्युला समजल्यानंतर आपण एक्सची कोणतीही पॉवर आली, एक्सच्या कोणत्याही पॉवरसाठी आपण x⁴nचा फॉर्म्युला वापरत असतो, एक्सेप्ट वन थिंग. फक्त जर मला समजा फॉर एक्झाम्पल मी दुसरं एक्झाम्पल घेतो, समजा एक्सची पॉवर काही पण असली, एक्सची पॉवर समजा मी घेतली 3, तर मी याचं इंटिग्रेशन काय काढेल, x⁴nच्या फॉर्म्युल्याप्रमाणे x⁴/4 + c, फक्त पॉवर 1ने वाढवली आणि तोच नंबर खाली घेतला, बरोबर. एक्सची पॉवर भले निगेटिव्ह असले, x⁻⁵/3 आहे, याचं इंटिग्रेशन काय, तर एक्सची पॉवर -5/3, तर आपण एक्सच्या पॉवरमध्ये +1 ॲड केला अपॉन तोच नंबर खाली घेतला आपण -5/3 + 1 जो पॉवरमध्ये, पुढे काय लिहायचं +c. हे +c लिहायला कधीच विसरायचं नाही. म्हणजे आपलं एक्सची पॉवर किती आली मग, -5 + 3 म्हणजेच -2/3 अपॉन -2/3 + c, आणि आपलं ॲन्सर आलं -3/2 × x⁻²/3 + c. मग एक्सची पॉवर काहीही असली तरीही हाच फॉर्म्युला वापरायचा. समजा x⁻½ आलं, तर याचं इंटिग्रेशन काय काढाल, किंवा +½ घेतो मी, चला x⁻² म्हणजे √x. जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये √xचा फॉर्म्युला पाठ केला होता की √xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2√x. पण इथे नॉर्मली एक्सची कोणतीही पॉवर असली तर x⁻nचाच फॉर्म्युला यूज करायचा. मग x⁻½ इंटिग्रेशन काय, तर x⁻½ + 1 अपॉन ½ + 1 + c. याचं इंटिग्रेशन येईल x⁻³ अपॉन 3/2 + c. दॅट मीन्स 2/3 x⁻³/2. आता थोडंसं तुमचं सड पण चांगलं पाहिजे. सड नावाचं चॅप्टर जे तुम्हाला होतं 9thमध्ये, ते पण चांगलं पाहिजे. x⁻³ म्हणजेच काय, x × √x + c. कारण आता तुम्ही थोडंसं पुढे चालले, त्यामुळे आता थोडंही तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. तर मी सांगितलं मगाशी, याला एक अपवाद आहे. हे सगळं जरी बरोबर असलं, एक्सची कोणतीही पॉवर असली तरी x⁻nचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. पण त्याला एक अपवाद आहे. काय, जर x⁻⁻1 आलं तर मात्र इथे x⁻nचा फॉर्म्युला वापरायचा नाही. कारण x⁻⁻1 म्हणजेच 1/x dx. आणि जर तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा एक फॉर्म्युला नक्कीच येणार आहे. तो फॉर्म्युला असतो डेरिव्हेटिव्हचा, तो म्हणजे log xचं डेरिव्हेटिव्ह, d/dx ऑफ log x = 1/x. log x⁻e चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/x. आता आपल्या डेफिनेशननुसार बघा बरं, log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे ना, म्हणजेच 1/xचं इंटिग्रेशन log x. त्यामुळे 1/x dxचं इंटिग्रेशन येणार आहे log x + c. आणि असंही तुम्ही जर फॉर्म्युला वापरायचा प्रयत्न केला तर x⁻⁻1चा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर तुमचं येणार आहे x⁻1 + 1 अपॉन -1 + 1 म्हणजे x⁻0/0. मग तुमचा ॲन्सर आहे 1/0 येणार, म्हणजे नॉट डिफाईन. हे तुमचा ॲन्सर x⁻nच्या फॉर्म्युल्याने येणार नाही आहे, म्हणून हा एक अपवाद याला सोडायचा. आणि 1/xचं इंटिग्रेशन असतं log x. पण ह्या व्यतिरिक्त एक्सची कोणतीही पॉवर आली तर x⁻nचाच फॉर्म्युला तुम्ही यूज करा. म्हणजे मी अजून एक एक्झाम्पल घेतो, कारण कधी कधी मुलं गोंधळ करतात. म्हणजे समजा मी इथे लिहिलं 1/x³, याचं मला इंटिग्रेशन काढायचं आहे. तर मी याला काय करायला आधी लॉज ऑफ इंडक्शननुसार एक्सच्या पॉवरमध्ये कन्वर्ट करेल न्यूमरेटरमध्ये. इथे काय झालं x⁻³ आणि मग याचं मी इंटिग्रेशन काढेल. याचं इंटिग्रेशन काय येणार, मग ह्या पॉवरमध्ये 1 ॲड केल्यावर काय येतं x⁻² अपॉन -2 + c. म्हणजे तुमचा ॲन्सर येणार आहे -1/2x² + c. ओके, म्हणजे 1/x³ ॲन्सर काढताना आपण त्याला x⁻nच्या फॉर्म्युल्यात कन्वर्ट केलं आधी, आणि त्यानंतर आपण x⁻nचा फॉर्म्युला वापरला. हा बेसिक फॉर्म्युला आहे पहिला, जो तुमचा कायमचा पाठ पाहिजे. आणि फॉर्म्युला पाठ असेल तर तो यूज करता आला पाहिजे. आणि एक अपवाद मात्र, त्याला प्रत्येक वेळेस सोडून द्यायचा. जेव्हा 1/x येईल तेव्हा मात्र x⁻nचा फॉर्म्युला यूज करायचा नाही. तेव्हा आपण काय करतो, log xच्या डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट यूज करतो. log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, म्हणून 1/xचं इंटिग्रेशन log x असतं. पहिला फॉर्म्युला समजला.
आता आपण घेऊ नेक्स्ट फॉर्म्युले, ते मात्र सोपे आहेत. फॉर्म्युला नंबर 2. सेकंड फॉर्म्युला आहे, मी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगतो, तो ओरली सांगणार आहे आणि तुम्ही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला स्वतः तयार करून बघायचा होता. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन होतं, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन होतं, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, म्हणून मी फॉर्म्युला लिहितो दुसरा, ई रेस टू एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन आहे ई रेस टू एक्स प्लस सी. याचं इंटिग्रेशन हे का आहे, कारण ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे म्हणून. तिसरा फॉर्म्युला आहे जो मगाशी मी सांगितला की 1/x इंटिग्रेशन असतं लॉग एक्स, कारण लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. चौथा फॉर्म्युला आहे ए रेस टू एक्सचा. डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवतो, ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स लॉग ए, म्हणून ए रेस टू एक्स लॉग एचं इंटिग्रेशन असलं पाहिजे ए रेस टू एक्स, बरोबर. याचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग आहे ना, म्हणून ए रेस टू एक्स लॉग एचं इंटिग्रेशन असेल ए रेस टू एक्स. पण यात हा लॉग ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे याला आपण ट्रान्सफर केलं तरी चालतं. म्हणून फॉर्म्युला तयार झाला इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्सचा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. पाचवा फॉर्म्युला आहे जो आपण ट्रिग्नॉमेट्रीचे घेतलेले होते. आपण घेतलं होतं साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजेच काय, कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. पुढचा फॉर्म्युला आहे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. लक्षात घ्या, हा रफ पार्ट आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस साइन एक्स. मी असं म्हणायला पाहिजे मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन कॉस एक्स, तेही बरोबर आहे, फक्त मी काय करणार, ह्या मायनस साईनला ट्रान्सफर करणार. माझा फॉर्म्युला तयार होणार मग साइन एक्सचं इंटिग्रेशन असेल मायनस कॉस एक्स प्लस सी. फॉर्म्युला नंबर 7 आहे, साइन झाला कॉस झाला. आता बघा, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स असतं, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स असतं, म्हणून सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स प्लस सी. इथे मी टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही लिहिला आहे, कारण टॅन एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह नव्हतं, म्हणून मी सेक्स स्क्वेअर एक्सचं लिहिलं, कारण टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स होतं, म्हणून सेक्स स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय झालं, टॅन एक्स. माझा पुढचा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नंबर 8. टॅन नंतर कॉट घेऊ आपण, कॉटचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स, परत मायनस साईनला जर ट्रान्सफर केलं तर मला असं लिहिता येईल कोसेक्स स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन असेल मायनस कॉट एक्स प्लस सी, कारण कॉट एक्स असतं मायनस कोसेक्स स्क्वेअर, मायनस साईन ट्रान्सफर केला कोसेक्स स्क्वेअरचं असेल मायनस कॉट एक्स प्लस सी. मी फॉर्म्युला नंबर 9 लिहितो. आता मी घेणार सेक एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, म्हणून सेक एक्स टॅन एक्सचं इंटिग्रेशन असेल सेक एक्स प्लस सी. फॉर्म्युला नंबर 10. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, म्हणून कोसेक एक्स कॉट एक्सचं इंटिग्रेशन असेल मायनस कोसेक एक्स प्लस सी. तर हे 10 फॉर्म्युले तुमच्या आधी पाठ पाहिजे. 10 फॉर्म्युले हे का पाठ पाहिजे याचं कारण आपण हे 10च्या 10 फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हवरून तयार केलेले आहे, म्हणून फक्त तुम्ही त्या डेरिव्हेटिव्हमध्ये फक्त तुम्ही जर अँटी डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट यूज केली तर तुम्हाला हे 10 फॉर्म्युले पाठ होते. तुम्ही असे म्हणू शकता तर डेरिव्हेटिव्हमध्ये तर 14 होते, तुम्ही तर 10 सांगितलेले आहेत. मी 10 सांगितले आणि 4 कट केले, ते कोणते कट केले ते तुम्हाला सांगतो. मी 1/xचं डेरिव्हेटिव्ह 1/xचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस 1/x स्क्वेअर, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. हे फॉर्म्युले मी कट केलेले आहेत. आणि अजून एक राहिला तो d/dx ऑफ x इक्वल टू 1. 1चं इंटिग्रेशन असतं नेहमी एक्स, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं. ह्या फॉर्म्युलाला आपण फॉर्म्युला नंबर 11 म्हणू शकतो. फॉर्म्युला नंबर 11 मी असं म्हणतो इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 1चं इंटिग्रेशन असतं एक्स प्लस सी. मग हे 11 फॉर्म्युले तुमचे पाठच हवेत.
कारण हे 11चे 11 फॉर्म्युले आपण डेरिव्हेटिव्हवरून तयार केलेले आहेत. जर आपण इन्व्हर्स फंक्शनचाही विचार इथं केला तर आपले अजून 6 फॉर्म्युले वाढू शकतात. ते कोणते? त्याला मी फॉर्म्युला नंबर 12 म्हणतो. ते म्हणजे आपलं साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत होतं. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 - x², म्हणून 1/√1 - x² dxचं इंटिग्रेशन असेल साइन इन्व्हर्स x + c. बघा, साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 - x², म्हणून 1/√1 - x²चं इंटिग्रेशन आलं साइन इन्व्हर्स x. मग कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/√. म्हणून मी याच फॉर्म्युल्याला असे म्हणू शकतो, साइन इन्व्हर्स x + c ऐवजी -कॉस इन्व्हर्स x + c. कारण कॉस इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/√1 - x², म्हणून -कॉस इन्व्हर्स असेल +1/√. त्यामुळे 2 फॉर्म्युले मी एका याच्यातच कव्हर करू शकतो. मग फॉर्म्युला नंबर 13 असेल माझा, टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं? टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं 1/1 + x², म्हणून 1/1 + x² dxचं इंटिग्रेशन असेल टॅन इन्व्हर्स x + c. पण कॉट इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं -1/1 + x², म्हणून मायनस साइन जर ट्रान्सफर केलं तर हेच इंटिग्रेशन मी कॉट इन्व्हर्स x + c असं लिहू शकतो. आणि याचप्रमाणे फॉर्म्युला नंबर 14. फॉर्म्युला नंबर 14 मी असं लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 1/x × √x² - 1. हा फॉर्म्युला आहे सेक इन्व्हर्स एक्सचा. का बरं? कारण सेक इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं 1/x × √x² - 1. आणि हाच फॉर्म्युला तयार होऊ शकतो कोसेक इन्व्हर्स एक्सचा. म्हणजे आता आपले टोटल 14 फॉर्म्युले झालेत. हे 14 फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. ही पहिली तुमची प्रायोरिटी आहे. म्हणजे तुम्ही पहिला काम हे करा की हे 14 फॉर्म्युले तुम्हाला येतं की नाही एकदा लिहून बघा. एकदा हे लिहून बघितलं, हे समजलं की मग याच्या पुढे असतात याचे थेरम्स. याचे जे थेरम आहेत, आपण मेनली फक्त 3 थेरम आता बघणार आहोत. पहिला थेरम की इंटिग्रेशनमध्ये जेव्हा 2 फंक्शनची ॲडिशन असते, f1x + f2x हे 2 फंक्शन आहे. f1 हे एक फंक्शन आहे, f2 एक दुसरं फंक्शन आहे, आणि यांचे काय ॲडिशन आहे. 2 फंक्शनच्या ॲडिशनचं जे इंटिग्रेशन असतं ते इंटिग्रेशन आणि त्यांचं त्या दोन्ही फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन काढून केलेले ॲडिशन नेहमी इक्वल असते. म्हणजे ॲडिशनला इंटिग्रेशन सेपरेट होतं, जे आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पण केलं आणि जे आपण लिमिटमध्ये पण केलं. हा पहिला थेरम आहे. दुसरा थेरम आहे, 2 फंक्शनची सबट्रॅक्शन असेल, सबट्रॅक्शनचं इंटिग्रेशन इक्वल टू इंटिग्रेशनची सबट्रॅक्शन. म्हणजे 2 फंक्शनचं सबट्रॅक्शन आहे, त्याचं इंटिग्रेशन आहे. असं केलं काय, दोन्ही फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन काढून त्याचं सबट्रॅक्शन केलं तरी चालतं. हे ॲडिशनसाठीचा एक थेरम आहे आणि सबट्रॅक्शनसाठीचा थेरम आहे. तिसरा थेरम आहे कॉन्स्टंट फंक्शनसाठी. जर एखाद्या इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट फंक्शन असेल k × fx, हे एक्समधलं फंक्शन आहे आणि हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, तर आपण ह्या कॉन्स्टंट फंक्शनला इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं तरीही चालतं. हे 2 थेरम आपल्याला सुरुवातीला यूज करायचे असतात. मग ह्या 2 थेरमविषयी मी थोडीशी माहिती सांगतो. मी यांचे प्रूफ पण सांगणार आहे. प्रूफ पण व्यवस्थित समजून घ्या. थोडं लेंदी टॉपिक आहे, पण तो समजल्यानंतरच पुढे जाणं योग्य आहे. बघा, मग मी आता पहिला थेरम घेतोय. थेरम नंबर 1 म्हणतो मी याला, की इंटिग्रेशन ऑफ f1x + f2x 2 फंक्शनची ॲडिशन, त्याचं इंटिग्रेशन इक्वल टू दोन्ही फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन काढून त्यांची ॲडिशन, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा, जसं इंटिग्रेशनची डेफिनेशन अँटी डेरिव्हेटिव्ह होती, तसंच इंटिग्रेशनचे थेरमसुद्धा डेरिव्हेटिव्ह यूज करूनच प्रूव्ह करायचे असतात. म्हणजे कसं, आता बघा मी काय करतो, लेट इंटिग्रेशन ऑफ f1x dx, जे पहिलं फंक्शन होतं त्या फंक्शनचं इंटिग्रेशन मी घेतो phi1x. काय घेतलं मी? phi1x. प्रूफमध्ये नॉर्मली +c यूज नाही करत. आणि जे सेकंड फंक्शन होतं इंटिग्रेशन ऑफ f2x dx, त्याला म्हणतो मी phi2x.
मी काय केलं कळतं आहे? पहिल्या फंक्शनचं इंटिग्रेशन phi1x घेतलं, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन phi2x घेतलं. आता अँटी डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशननुसार ह्या f1xचं इंटिग्रेशन phi1x आहे. याचाच दुसरा मिनिंग असा होतो की phi1xचं डेरिव्हेटिव्ह जर मी काढलं तर ते येणार आहे f1x. याचं इंटिग्रेशन phi1x आहे म्हणून phi1xचं डेरिव्हेटिव्ह f1x आहे. तसंच f2xचं इंटिग्रेशन phi2x आहे म्हणून phi2xचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे f2x. इथपर्यंत समजलं आहे? बघा, मी आता काय करणार आहे, मी डेरिव्हेटिव्हचा एक थेरम यूज करणार आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण u प्लस व्हीचा थेरम यूज केलेला आहे. मग तो थेरम मी इथे यूज करेल. इथे लिहिल डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट phi1x प्लस phi2x इज इक्वल टू दोन फंक्शनची ॲडिशन याचं डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्हमध्ये एक फॉर्म्युला आहे यू प्लस व्हीचा, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. तो थेरम आपण डेरिव्हेटिव्हमध्ये प्रूव्ह केलेला असतो, त्यामुळे इथं आपण तो डायरेक्ट यूज करू शकतो. मग ह्या दोन फंक्शनच्या ॲडिशनचं डेरिव्हेटिव्ह आहे, याला मी डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार डी बाय डी एक्स ऑफ phi1x प्लस डी बाय डी एक्स ऑफ phi2x असं लिहू शकतो. बरोबर. आता मी काय करेल, मी इथे व्हॅल्यू टाकेल. मग डी बाय डी एक्स इन ब्रॅकेट phi1x प्लस phi2x हे लेफ्ट हँड साईडला आहे इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ phi1x म्हणजेच काय, म्हणजेच f1x, आणि डी बाय डी एक्स ऑफ phi2x म्हणजेच काय, f2x. बरोबर. आता मी काय करेल, ही माझी लेफ्ट हँड साईड आहे, ही माझी राईट हँड साईड आहे. मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करेल. इंटिग्रेट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडचं काय केलं, मी इंटिग्रेशन काढलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग जेव्हा मी लेफ्ट हँड साईडचं इंटिग्रेशन काढेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तेव्हा ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह आहे डी बाय डी एक्स, आणि मी याचं इंटिग्रेशन काढतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे अपोजिट फंक्शन आहेत, त्यामुळे इंटिग्रेशन काढताना इंटिग्रेशन आणि डी बाय डी एक्स या दोन्ही टर्म कॅन्सल होतील. इथे शिल्लक राहील phi1x प्लस phi2x बिकॉज इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह फंक्शन. तसं राईट हँड साईडला डी बाय डी एक्सची टर्मच नाही आहे ब्रॅकेटच्या बाहेर, त्याच्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागेल, एक होल इंटिग्रेशन घ्यावं लागेल राईट हँड साईडसाठी. म्हणजेच इन ब्रॅकेट f1x प्लस f2x ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स ऑफ इंटिग्रेशन. तर राईट हँड साईड आपली अशी येणार. बरोबर. जर मी ते phi1x ची व्हॅल्यू टाकली, phi1x ची व्हॅल्यू होती इंटिग्रेशन ऑफ f1x dx आणि phi2 ची व्हॅल्यू होती phi2x ची इंटिग्रेशन ऑफ f2x dx इक्वल टू काय आलं, इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये f1x प्लस f2x ब्रॅकेट कंप्लीट dx. जर आपण साईड चेंज करून लिहिलं, आपण राईट हँड साईड लेफ्टला लिहिली, लेफ्टची साईड राईटला लिहिली, तर आपलं फंक्शन किंवा आपलं इक्वेशन तयार होणार आहे इंटिग्रेशन ऑफ f1x प्लस f2x ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f1x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ f2x dx विच इज आवर थेरम अँड वी प्रूव्ह इट. तर इथे सबट्रॅक्शनचा थेरमसुद्धा आपण याचप्रमाणे प्रूव्ह करू शकतो, फक्त आपल्याला मध्ये मायनस साईन घ्यावं लागेल, सबट्रॅक्शन साईन घ्यावं लागेल. त्यामुळे तो थेरम मी काय प्रूव्ह करत नाही आहे. मी आता प्रूव्ह करतो आहे नेक्स्ट थेरम. मी याला थेरम नंबर 2 म्हणणार आहे. मला प्रूव्ह करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स डी एक्स. म्हणजे जर एखाद्या इंटिग्रेशनमध्ये कॉन्स्टंट फंक्शन असेल तर ह्या कॉन्स्टंट फंक्शनला बाहेर काढून मी इंटिग्रेशन काढू शकतो. बघा, हे मला प्रूव्ह करायचं आहे. हे इंटिग्रेशनचा थेरम आहे आणि इंटिग्रेशनचा प्रत्येक थेरम व्हाया डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह होतो. म्हणून मी सुरुवात कशी करणार, लेट इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स. तर एफ एक्सचं इंटिग्रेशन मी घेणार जी एक्स. एफ एक्सचं इंटिग्रेशन काय घेणार मी, जी एक्स. एफ एक्सचं इंटिग्रेशन जी एक्स आहे, याचाच मिनिंग असा होतो अँटी डेरिव्हेटिव्हच्या डेफिनेशननुसार जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ एक्स आहे. एफ एक्सचं इंटिग्रेशन जी एक्स म्हणून जी एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ एक्स. हे तर समजतं. मग आपण डेरिव्हेटिव्हमध्ये एक थेरम प्रूव्ह केलेला आहे. वी नो दॅट
डी बाय डी एक्स ऑफ के इंटू जी एक्स. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण असा एक थेरम प्रूव्ह केलेला आहे. जर कॉन्स्टंट फंक्शन असेल ब्रॅकेटमध्ये तर डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट फंक्शन हे ब्रॅकेटच्या बाहेर येतं आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहतं डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स. आणि जर मी राईट हँड साईडला व्हॅल्यू टाकली, कारण लेफ्ट हँड साईडला व्हॅल्यू टाकणं मला शक्यच नाही आहे, डी बाय डी एक्स ऑफ के जी एक्स इज इक्वल टू के इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी एक्सची माझ्याकडे व्हॅल्यू आहे डी बाय डी एक्स ऑफ जी एक्स. ती व्हॅल्यू काय आहे एफ एक्स. आणि वी गेट इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू डब्ल्यू आर टी एक्स. ओके, आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ के जी एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स डी एक्स. पण जेव्हा आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे आणि ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म आहे ती पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्या इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे अपोजिट रेसिप्रोकल फंक्शन आहे, त्यामुळे हे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होणार आहे आणि इथे शिल्लक राहणार फक्त के इंटू जी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. जर मी इथे जी एक्सची व्हॅल्यू टाकली तिथे काय मग के इंटू जी एक्स इक्वल टू होतं इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स डी एक्स. मी जर साईड चेंज करून लिहिलं, ही राईट हँड साईड मी लेफ्टला लिहिली आणि लेफ्टची साईड राईटला लिहिली, तर हेच मला असं लिहिता येईल इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू के इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स प्लस सी. म्हणजे आपला जो थेरम आहे तो थेरम इथं प्रूव्ह झाला. हे दोन थेरम समजणं गरजेचं आहे. ॲडिशनमध्ये आपण इंटिग्रेशनचं फंक्शन सेपरेट करू शकतो ॲज वेल ॲज इन सबट्रॅक्शनमध्ये पण सेपरेट करू शकतो. आणि जर कॉन्स्टंट फंक्शन इंटिग्रेशनमध्ये आलेलं असेल तर हे कॉन्स्टंट फंक्शन आपण त्या इंटिग्रेशनच्या बाहेर काढून मग त्याचं इंटिग्रेशन काढतो. ह्या दोन थेरमबरोबर आपल्याला तिसराही थेरम शिकायचा आहे. रादर वे याला थेरम नंबर 3 म्हणते मी, याला ॲज एक्झाम्पल म्हणून घेतलं तरी चालेल. थेरम असा येतो, इफ इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू फाय एक्स प्लस सी. एफ एक्सचं इंटिग्रेशन आहे फाय एक्स. देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू 1/a इंटू फाय ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. हा एकदम महत्त्वाचा थेरम आहे. तुम्ही याला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला पण म्हणू शकतात की जर एफ एक्स या फंक्शनचं इंटिग्रेशन फाय एक्स आहे तर एफ ऑफ ए एक्स प्लस बी, इथं ए एक्स प्लस बी हे लिनियर फंक्शन आहे. लिनियर फंक्शनचा मिनिंग होतो ज्याचा सगळ्यात मोठी पॉवर ज्याची 1 आहे. एक्सची पॉवर किती आहे 1. लिनियर फंक्शन आहे तर मग अशा वेळेस याचं इंटिग्रेशन काढताना आपण वरचा रेफरन्स घेऊन, जसं एफ एक्सचं इंटिग्रेशन फाय एक्स होतं ना, तसं एफ ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन पण फाय ऑफ ए एक्स प्लस बी काढता येतं. फक्त त्या ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह खाली पाहिजे. मग तुम्हाला असं वाटू शकतं हा चेन रूल आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिला होता, पण हा चेन रूल नाही. चेन रूलसारखं आपण कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी कशाला तरी यू म्हणायचं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली लिहायचं, असं इथे चालत नाही. ते फंक्शन लिनियर असावं, म्हणजे थोडक्यात त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट पाहिजे. इथं ए हा कॉन्स्टंटच आहे म्हणून फक्त हे शक्य आहे. तर मी याचं प्रूफ लिहिताना मी ॲज एक्झाम्पलसारखा प्रूफ लिहिणार आहे. आपल्याला गिव्हन आहे एफ एक्सचं इंटिग्रेशन आहे फाय एक्स प्लस सी. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे, हे मला गिव्हन आहे. जर मी लेफ्ट हँड साईड घेतली, लेफ्ट हँड साईड आहे माझी, इंटिग्रेशनला नॉर्मली आय लेटर वापरलं जातं. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स. जर मी इथे ए एक्स प्लस बीला मी जर सबट्युशन केलं, त्याला मी टी म्हटलं, तर मी दोन्ही बाजूचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. म्हणजेच
आणि डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बीचा आन्सर येणार आहे ए इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टी. याला मी असं लिहिलं तरी चालतं. मी डी बाय डी एक्समधला जो डी एक्स आहे याला मी ट्रान्सफर करून जर मी असं लिहिलं ए इंटू डी एक्स इक्वल टू डी टी तरी चालतं. म्हणजे इथे असेल ए इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. यालाच मी असंही लिहू शकतो डी एक्स इक्वल टू 1/a डी टी. आणि जर ही व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, मी काय करणार आहे ए एक्स प्लस बीला मी टी लेटर यूज करणार आहे. इथे एफ टी होईल आणि ह्या डी एक्सच्या जागेवर मी 1/a डी टी असं फंक्शन लिहिणार आहे की जेणेकरून ते पूर्ण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी मला सॉल्व करता येईल. मग माझं एल एच एसचं जे फंक्शन आहे ते असं तयार होईल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी म्हणजेच टी आणि डी एक्स म्हणजेच 1/a डी टी. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं फंक्शन तयार झालं 1/a इंटू इंटिग्रेशन ऑफ एफ टी डी टी. आणि आपल्याला गिव्हनमध्ये असं दिलं होतं की एफ एक्सचं इंटिग्रेशन जी एक्स असतं. म्हणजेच एफ टीचं इंटिग्रेशन काय येणार आहे जी टी प्लस सी. कशावरून फ्रॉम गिव्हन. आणि जर आपण इथं टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हे फंक्शन तयार होतं टी म्हणजेच होतं ए एक्स प्लस बी प्लस सी विच इज आवर राईट हँड साईड इज प्रूफ. हा प्रचंड महत्त्वाचा थेरम आहे. याचे मी काही एक्झाम्पल घेतो आहे. आज मी तुम्हाला इंटिग्रेशनच्या कन्सेप्ट सांगतो आहे आणि याच्या पुढच्या लेक्चरला आपण याचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. कन्सेप्ट ह्या प्रचंड महत्त्वाच्या आहेत त्यामुळे हे पूर्ण समजून घ्या. थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल पण कन्सेप्ट समजल्या पाहिजे ही तुमची पहिली प्रायोरिटी हवी. मी याचं एक्झाम्पल यासाठी घेतो की याच्यामध्ये कसा गोंधळ मुलं करतात हे तुम्हाला कळावं. की समजा मी इंटिग्रेशन काढतो आहे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा क्वेश्चन आहे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी अजून इंटिग्रेशन चॅप्टर सुरू नाही केलं, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो आहे फक्त. आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय. आता समजा मी फॉर एक्झाम्पल लिहिलं 3x + 4 ब्रॅकेट रेस टू 3 dx. मला याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. तर याचं इंटिग्रेशन काढताना मी 3x + 4ला टी किंवा यू म्हणू शकतो का. तो म्हणू शकतो. याचं रिझन असं आहे की 3x + 4ला जर मी यू म्हटलं यू किंवा टी म्हटलं 3x + 4ला तर याचं डेरिव्हेटिव्ह जे येणार आहे डी टी बाय डी एक्स ते येणार आहे 3. म्हणजेच ते येणार आहे कॉन्स्टंट फंक्शन बरोबर. म्हणजेच डी टी अपॉन 3 इक्वल टू येईल डी एक्स. मग ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x + 4ला म्हटलं आहे मी टी क्यूब आणि डी एक्सचं फंक्शन माझं झालं डी टी अपॉन 3. म्हणजे 1/3 इंटिग्रेशन ऑफ टी क्यूब डी टी. आणि टी क्यूबचं इंटिग्रेशन काय असेल एक्स क्यूबच्या रूलनुसार एक्स रेस टू यांच्या रूलनुसार टी रेस टू 4/4 पॉवर 1ने वाढवणार आणि तोच नंबर खाली घेणार प्लस सी. मग जर आपण टीची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली टी म्हणजेच 3x + 4 ब्रॅकेट रेस टू 4/12 प्लस सी. लक्षात येतं हे नीट समजून घ्या. आणि आता मी 3x + 4 ब्रॅकेट क्यूबचं इंटिग्रेशन काढलं. इंटिग्रेशन काढताना मी 3x + 4ला टी म्हटलं आणि त्याच्यावरून डी टीची व्हॅल्यू काढली. डी टी बाय डी एक्सची इक्वल टू 3 आलं. मग त्याच्यावरून डी एक्सची व्हॅल्यू मिळाली मला डी टी अपॉन 3. ती व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली. मला टीमध्ये इंटिग्रेशन मिळालं आणि मी त्याचं इंटिग्रेशन काढून माझा आन्सर आला बरोबर. आता बघा हेच काम मी एक लाईनमध्ये पण करू शकतो आणि जे आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपले सगळे फॉर्म्युले पहिले पाठ पाहिजे. 14चे 14 फॉर्म्युले आपले एकदम व्यवस्थित पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट ही की फॉर्म्युला कुठे कोणता वापरायचा हे समजलं पाहिजे. जे 14 फॉर्म्युला आहे जे ॲज इट इज वापरायचे. म्हणजे जर तुम्ही असा फॉर्म्युला पाठ केलेला आहे की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे तर तो फॉर्म्युला तसाच पाठ पाहिजे. तुम्ही त्याचं असं नाही करू शकत की साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स जर असेल तर ॲक्च्युली साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे. मग साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे म्हणून साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉस स्क्वेअर किंवा प्लस कॉस स्क्वेअर येणार नाही आहे. कारण असा कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एवढाच फॉर्म्युला आहे. त्यामुळे जे फॉर्म्युले आपण पाठ करतो आहे 14 हे जसली तसे वापरायचे आहेत. तसं जर फंक्शन असेल तरच. म्हणजे टी क्यूबच्या ठिकाणी मी एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला नक्कीच वापरू शकतो कारण टी क्यूब हे एक्स क्यूब सारखंच फंक्शन आहे.
अशाच वेळेस फक्त ते फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे असतात. तर मग इथे जर मला डायरेक्ट एक लाईनमध्ये आन्सर काढायचा असेल तर मी 3x+4ला टी म्हणणार, पण ते ओरली म्हणणार, म्हणजे मनातल्या मनात. जर मी हे आता पूर्ण झाकून ठेवतो, मी 3x+4ला टी म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार झालं t³, बरोबर. पण हे म्हणण्याच्या अगोदर मी हे चेक करून घेतलं की याचं डेरिव्हेटिव्ह काय. मग त्यासाठी तुमचं डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन चांगलं पाहिजे. तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह पटकन काढता आलं पाहिजे. 3x+4चं डेरिव्हेटिव्ह येतं 3, हे तोंडी आपल्याला कळायला पाहिजे. मग याचं डेरिव्हेटिव्ह 3 आहे आणि ते कॉन्स्टंट आहे, म्हणून मी याला डायरेक्ट टी म्हणू शकतो. मग t³ झाला. t³ इंटिग्रेशन असतं t⁴/4, पण टी म्हणजेच 3x+4 ना, r⁴/4. आणि आठवण ठेवून, लक्षात ठेवून, ज्याला तुम्ही टी म्हटलात त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली पाहिजे. फक्त हे डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटच पाहिजे, हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. पुढे +c, म्हणजे तुमचा आन्सर इथे येणार आहे 3x+4 4/12 + c. सॉरी, हे तुम्हाला समजलं पाहिजे. बघा, मी आता दुसरं एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 2 घेतो. इंटिग्रेशन ऑफ sin² x dx. बघा, जाणून बुजून मी डायरेक्ट sin² पासून स्टार्ट करतोय. आता मी इथे sin xला टी नाही म्हणणार, कारण मला कळतं की sin xला जर मी टी म्हटलं तर त्याचं जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे, sin xचं डेरिव्हेटिव्ह म्हणतो मी, ते येणार आहे +cos x. आणि cos x हे काय कॉन्स्टंट फंक्शन नाही आहे, म्हणून sin xला टी किंवा यू इथं म्हणणं शक्य नाही. आणि आपल्या ज्या 14 फॉर्म्युले आपले, त्याच्यामध्ये कुठेही sin² xचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला दिलेला नाही आहे. मग तुम्हाला जर याला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी ट्रिग्नोमेट्रीची मदत घ्यावी लागते. ट्रिग्नोमेट्री म्हणजे आपण 11th शिकलेलो असतो, आणि मी तुम्हाला अनेक वेळा ते सांगितलं की हे सगळे फॉर्म्युले आपल्याला लागणार आहेत. तर ह्या ट्रिग्नोमेट्रीची हेल्प तुम्हाला इथे घ्यावी लागेल. मग ट्रिग्नोमेट्रीमध्ये sin² थिटाचा असा एखादा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे का, हे चेक करावं लागेल. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये sin² थिटाचा फॉर्म्युला आहे 1 - cos 2θ/2. हा sin² थिटाचा फॉर्म्युला आहे. आणि हा जर फॉर्म्युला मी इथे यूज केला तो 1 - cos 2x/2 मी असं लिहू शकतो. आणि आता इथं सबट्रॅक्शन आलेलं आहे, खाली इथं कॉन्स्टंट फंक्शन आहे, म्हणून आपण याला सेपरेट करू शकतो. मी याला असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ हाफ इंटिग्रेशन ऑफ 1 dx - इंटिग्रेशन ऑफ cos 2x dx. हे नीट समजून घ्या. हाफ तसाच राहील, सबट्रॅक्शन असेल तर इंटिग्रेशन सेपरेट केलं मी. 1चं इंटिग्रेशन काय, याचं डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे 1चं इंटिग्रेशन असतं x मायनस cos 2xचं इंटिग्रेशन काय, याचा फॉर्म्युलाच नाही आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cos x dx = sin x + c. आपला फॉर्म्युला आहे cos xचं इंटिग्रेशन असतं sin x, हे तर cos 2x आहे. पण जर मी इथे 2xला टी म्हटलं तर त्या 2xचं जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते येणार आहे 2. मग इथे कसं येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे, म्हणून तुम्ही इथे डायरेक्ट 2xला टी म्हणू शकतात. मग फंक्शन तयार झालं इंटिग्रेशन ऑफ cos t, आणि cos tचं इंटिग्रेशन असतं cos xचं असतं sin x, तसं cos tचं काय मग sin t. मग याचं इंटिग्रेशन असेल sin t, पण t म्हणजेच काय 2x, आणि ज्याला आपण टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली, कारण ते कॉन्स्टंट आहे, +c. म्हणजेच तुमचं sin² xचं इंटिग्रेशन येणार आहे मल्टिप्लाय करून x/2 - sin 2x/4 + c. लक्षात येतं आहे. मी थर्ड एक्झाम्पल घेतो आहे. मी हे एक्झाम्पल कुठे बुकमधले घेत नाही आहे, हे एक्झाम्पल मी घेताना मी असेच मनाने एक्झाम्पल घेतो आहे की जेणेकरून तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजावी, आणि मग पुढच्या लेक्चरपासून आपण बुकमधले एक्झाम्पल सॉल्व करू. बघा, पुढचं एक्झाम्पल मी घेतो आहे इंटिग्रेशन ऑफ √x + 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर + dx. बघा, आता हे एक्झाम्पल जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपण √x + 3ला टी म्हणू शकतो का, चेक करा. √x + 3ला जर मी टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर √xचं असतं 1/2 √x आणि 3चं 0. याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/2 √x. ते कॉन्स्टंट फंक्शन येत नाही आहे, आणि ते कॉन्स्टंट फंक्शन येत नाही ना, मग याला तुम्हाला
टी म्हणता येणार नाही. मग हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. मग याचा स्क्वेअर असेल तुम्हाला स्क्वेअर करावं लागेल, इथं क्यूब असेल तर क्यूब करावं लागेल, रेस टू 10 असेल तर रेस टू 10 सॉल्व करावं लागेल, रेस टू 10पर्यंत. डायरेक्ट याला टी म्हणता येणार नाही. मग रूट एक्स प्लस 3चा स्क्वेअर येतो, रूट एक्सचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू रूट एक्स प्लस 3चा स्क्वेअर 9 dx. जर आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करतो आणि कॉन्स्टंट टर्म असेल तर बाहेर काढतो, त्यानुसार जर मी सगळे फंक्शन सेपरेट करून लिहिले तर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन प्लस 6 इंटू रूट एक्स. आता रूट एक्स नावाचा कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नसल्यामुळे मी याला एक्स रेस टू हाफ असं लिहिणार आहे, प्लस 9 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. म्हणजेच माझं इंटिग्रेशन येणार आहे एक्सचं इंटिग्रेशन. मी सांगितलं एक्सची कोणती पॉवर असेल एक्सेप्ट 1/x, तर आपण एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरणार. मग एक्स रेस टू 1चं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू 2/2 प्लस 6. एक्स रेस टू हाफचं इंटिग्रेशन काय येणार, एक्स रेस टू हाफ प्लस 1 म्हणजे 3/2/3/2 प्लस 9 इंटू 1चं इंटिग्रेशन काय येणार, एक्स प्लस सी. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे x²/2 प्लस 3 2 6, 2 इंटू 2 होतं 4, 4 इंटू एक्स रेस टू 3/2 म्हणजेच एक्स रूट एक्स प्लस 9x प्लस सी इज आवर आन्सर. कन्सेप्ट समजून घ्या, मी काय केलं ते समजून घ्या, फक्त हे लिहिण्याच्या मागं नका लागू. कारण जेव्हा मी उद्यापासून एक्झाम्पल घेणार तर नॉर्मली 30 ते 35 एक्झाम्पल एका लेक्चरमध्ये घ्यायचं नियोजन मी करतो आहे. तर ते सगळे एक्झाम्पल समजण्यासाठी तुम्हाला हा बेसिक पार्ट आधी समजला पाहिजे. लक्षात आलं, मी याचा स्क्वेअर केला. मी मागच्या एक्झाम्पलमध्ये 3x + 4 ब्रॅकेट रेस टू 4 होतं, डायरेक्ट ब्रॅकेट रेस टू 5/5 किंवा क्यूब होतं तर रेस टू 4/4 लिहिलं. तसं मी ते डायरेक्ट ब्रॅकेट क्यूब/3 नाही लिहिलं आहे. इथे मी काय केलं आहे, मी याचा ॲक्च्युली स्क्वेअर केला आणि त्यानंतर सॉल्व केलं, कारण इथं मला याला सबट्युशन करणं शक्य नाही. तसं वरच्या एक्झाम्पलमध्ये पण साइन स्क्वेअरला मी साइन एक्सला यू नाही म्हटलं किंवा टी नाही म्हटलं, आपण साइन स्क्वेअरचा ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला यूज केला. समजा एखादा मुलगा म्हटला की मला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ नाही आहे, तर त्याला एक्झाम्पलसुद्धा सुटणार नाही आहे. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले हे आवश्यकच आहेत. त्यामुळे ते फॉर्म्युले तुम्ही ते पाठ केले पाहिजे किंवा त्याचा फॉर्म्युला कागदावर लिहून तो कागद तरी जवळ ठेवला पाहिजे. आता आपण घेऊ अजून काही एक्झाम्पल. बघा, मी एक्झाम्पल नंबर 4 घेतो आहे. एक्झाम्पल नंबर 4, I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 3x - 8 ब्रॅकेट रेस टू 5 dx. बघा, 1/3x - 8 ब्रॅकेट रेस टू 5. समजा आपल्याकडे असा तर फॉर्म्युला नाही, मी पण तुम्हाला सांगितलं होतं की ते या ब्रॅकेटला जर आपण टी म्हटलं तर 1/t रेस टू 5 होईल. याला आपण t रेस टू -5 लिहू शकतो, म्हणजे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला पॉसिबल आहे. पण त्या अगोदर आपल्याला चेक करायला हवं की ह्या 3x - 8ला जर मी टी म्हटलं तर चालेल का. 3x - 8चं डेरिव्हेटिव्ह येतं फक्त 3, म्हणून मी ह्या फंक्शनला टी म्हटलं तर चालणार आहे. आणि म्हणून मी याला असं लिहिणार आहे I = 3x - 8 ब्रॅकेट रेस टू 5. जर याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नसतं तर याला सोडवण्यासाठी आपण अनेक टाईप पुढे शिकणार आहोत. म्हणजे आपल्याला हे डायरेक्ट सोडवता येणार नाही आहे, याला इथं सबट्युशन करून सोडवता येणार नाही आहे. मग आता जर मी याला टी म्हटलं तर t रेस टू -5 हे फंक्शन तयार झालं आणि याचं इंटिग्रेशन असतं t रेस टू -5चं t रेस टू -5 + 1 म्हणजे -4/-4. आणि आठवण करून ज्याला आपण टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू 3 + c. म्हणजे माझा आन्सर असणार आहे -1/12 इंटू 1/3x - 8 ब्रॅकेट रेस टू 4 + c. कळते. तर समजा मी घेतलं एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 घेतो मी. I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 - 2x इंटू रूटमध्ये 1 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर -1 dx. तर बघा, एक्झाम्पल बघितल्यानंतर जर तुम्हाला हे पटकन कळलं की इथे जर मी 1 - 2xला टी म्हटलं तर माझं एक्झाम्पल तयार होणार आहे 1/t इंटू रूट t² -1. आणि हा आपला सेक इनवर्स एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. याचं इंटिग्रेशन सेक इनवर्स येतं. 1/x इंटू रूट x² -1चं इंटिग्रेशन येतं सेक इनवर्स एक्स
पण जर मी याला टी म्हटलं तर, पण मी याला टी तेव्हाच म्हणू शकेल जेव्हा याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असेल. आणि 1 - 2x जर तुम्ही टी म्हटलं, तुमच्या लक्षात येईल याचं डेरिव्हेटिव्ह येतं -2. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? -2. मग मी याचं इंटिग्रेशन लिहिणार आहे. याला जर टी म्हटलं तर सेक इनवर्स 1 - 2x. आणि आठवण करून डिनॉमिनेटरमध्ये ह्या 1 - 2xचं डेरिव्हेटिव्ह लिहिणार मी -2 + c. आणि हे असणार तुमचा आन्सर. मी याला असे लिहू शकतो -½ सेक इनवर्स 1 - 2x + c. समजतंय? समजा मी इथे साइन क्यूब एक्स घेतला. समजा मी इथे साइन क्यूब एक्स घेतला, तर इथे मला साइन एक्सला टी म्हणता येणार नाही आहे. म्हणून मला इथे साइन क्यूब एक्सचा ट्रिग्नोमेट्रीमधला फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग ट्रिगोमध्ये आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे साइन 3 थीटाचा. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला असतो 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा. 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा. या फॉर्म्युल्यावरून जर तुम्ही साइन क्यूब थीटाचा फॉर्म्युला तयार केला तर तो फॉर्म्युला तयार होणार आहे 3 sin थीटा - sin 3 थीटा अपॉन 4. आणि या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही साईनमध्ये पॉवर आलेली नाही आहे, म्हणून मला हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. मग I = इंटिग्रेशन ऑफ, मग साइन क्यूब एक्सचा फॉर्म्युला मी लिहिणार 3 sin x - sin 3x अपॉन 4 dx. बरोबर. आता हे एक्झाम्पल सबट्रॅक्शनमध्ये तयार झालेलं आहे, म्हणून मी याला सेपरेट इंटिग्रेशन काढणार. इंटिग्रेशन ऑफ 3 sin x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ sin 3x dx. बघा मग 1/4 इन ब्रॅकेट 3 कॉन्स्टंट टर्म बाहेर निघेल. साइन एक्सचं इंटिग्रेशन, आता फॉर्म्युला जर थोडासा पाठ झाला असेल तर असतं -cos x मायनस साइन 3xचं इंटिग्रेशन असतं. आता बघा मी इथे साइन 3xचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, म्हणून मी 3xला टी म्हणणार आहे कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. त्यामुळे साइन 3xचं इंटिग्रेशन असणार आहे cos 3x, कारण साइन टीचं इंटिग्रेशन असतं -cos t. त्याचं इंटिग्रेशन येणार -cos 3x आणि ज्याला तुम्ही टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली प्लस c. म्हणजे याला जर आपण व्यवस्थित लिहिलं तर आपण लिहू शकतो I = -3/4 cos x प्लस 1/12 cos 3x + c. ओके. आता मी काय करणार आहे, आता मी ह्या कन्सेप्ट बरोबरच मी पुढचे काही फॉर्म्युले घेणार आहे. आता जे फॉर्म्युले मी घेणार आहे या सर्व फॉर्म्युलेचा प्रूफ पण मी घेणार आहे, कारण हे फॉर्म्युले मी डेरिव्हेटिव्हवरून तयार करणार नाही आहे, म्हणून याचा प्रूफ मला घेणं गरजेचं आहे. आपले झाले होते एकूण 14 फॉर्म्युले. मग जर याला मी फॉर्म्युला नंबर 14 म्हटलं तर मी पहिला फॉर्म्युला घेणार आहे इंटिग्रेशन ऑफ tan x dx, कारण आपण साइन एक्सचं इंटिग्रेशन घेतलं होतं, cos एक्सचं इंटिग्रेशन घेतलं होतं. ते इंटिग्रेशन आहे tan xचं. tan xचं इंटिग्रेशन असतं log sec x + c, किंवा यालाच मी -log cos x + c असं म्हणू शकतो. आणि याचा मात्र आपल्याला प्रूफ घ्यावा लागेल. तर बघा मग याचा प्रूफ मी कसा घेणार, तर मी घेणार फंक्शन आधी लेट I = इंटिग्रेशन ऑफ tan x dx. याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत काय अडचण. मग tan x म्हणजेच काय, tan x म्हणजे sin x अपॉन cos x dx. इथं काय अडचण नाही. आता बघा, आता मला याच्या डेरिव्हेटिव्ह वापरायचे. तुमच्या लक्षात येत असेल की मी प्रत्येक ठिकाणी डेरिव्हेटिव्ह यूज करतोय. म्हणजे इंटिग्रेशन तुम्ही सिंगल फक्त इंटिग्रेशन म्हणून नाही सोडवू शकत, त्याला तुम्हाला डेरिव्हेटिव्हचाच बेस लागणार आहे. म्हणून ज्या मुलांना इंटिग्रेशनमध्ये स्कोअर करायचं आहे, इंटिग्रेशन समजून घ्यायचं आहे, अशा सर्व मुलांनी डेरिव्हेटिव्ह चांगलं करा. जर तुम्हाला इथे अडचण येत असेल, काही समजत नसेल, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आधी चेक करावं लागेल आणि इथं डेरिव्हेटिव्ह कसं आहे ते समजून घ्यावं लागेल. तर इथे बघा, आता या फंक्शनमध्ये समजा जर मी इथे cos x फंक्शनला जर मी एक लेटर घेतलं टी cos x, कारण माझं डेरिव्हेटिव्ह जर पार्ट असेल तर मला माहिती आहे cos x फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह sin x होतं. sin एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/cos होत नाही, म्हणून मग जर डेरिव्हेटिव्ह मला यूज करायचं असेल तर मला cos xलाच टी म्हणावं लागेल, म्हणून मी इथे cos x फंक्शनला टी म्हटलं. जर मी डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू x,
तर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन एक्स इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह येतं डी टी बाय डी एक्स. या डी एक्सला जर मी ट्रान्सफर केलं आणि मायनस साईन तिकडं ट्रान्सफर केला राईट हँड साईडला, डी एक्स जर मी लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर माझं फंक्शन तयार होणार आहे साइन एक्स डी एक्स इक्वल टू मायनस डी टी, बरोबर. आणि ही जर व्हॅल्यू मी फंक्शनमध्ये इंटिग्रेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केली तर मला इंटिग्रेशन मिळणार आहे साइन एक्स डी एक्स या फंक्शनऐवजी मी लिहिणार आहे मायनस डी टी, आणि 1 कॉस एक्स या फंक्शनऐवजी लिहिणार आहे मी 1 टी. जर मायनस साईन मी बाहेर काढलं कॉन्स्टंट फंक्शन काढतं तसं तर 1 टी डी टीसाठी मला 1 एक्स डी एक्सचा फॉर्म्युला यूज करता येणार आहे. आणि 1 एक्सचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो लॉग एक्स, जो तुम्हाला माहिती आहे. मग याचं इंटिग्रेशन काय आलं लॉग टी प्लस सी. जर आपण इथं टीची व्हॅल्यू टाकली तर याचा आन्सर येणार आहे मायनस लॉग कॉस एक्स प्लस सी, जे आपलं शो दॅट आहे. झालं, हे झालं आपलं प्रूफ. पण समजा जरी इथं मी लॉगचा रूल अप्लाय केला, मायनस लॉग कॉस एक्सलाच मी असं लिहू शकतो मग लॉग कॉस एक्स रेस टू -1, कारण मायनस साईन पॉवरमध्ये जाणार प्लस सी, आणि लॉग कॉस एक्स रेस टू -1 म्हणजेच लॉग 1 कॉस एक्स, 1 कॉस एक्स, 1 कॉस एक्स म्हणजेच काय सेक एक्स प्लस सी, ज्याला मी इक्वेशन नंबर 3 म्हणणार आहे. म्हणजे जर तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 जर तुम्ही घेतले तर आपलं जे शो दॅटचं फंक्शन आहे फंक्शन इज प्रूव्ह. आपण प्रूव्ह केलेलं आहे की टॅन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक एक्स किंवा मायनस लॉग कॉस एक्स. हा आपला असेल फॉर्म्युला नंबर 15. पुढचा आहे फॉर्म्युला नंबर 16. टॅन एक्स नंतर कशाचा फॉर्म्युला यायला हवा, टॅन एक्स नंतर यायला पाहिजे कॉट एक्सचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स. कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग साइन एक्स प्लस सी, नॉर्मली ती असं लिहितात लॉग साइन एक्स. याला कोसेकमध्ये कन्वर्ट नाही केलं जात, म्हणून मी काय करतो लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. जर तुम्हाला मागचं एक्झाम्पल समजलं असेल, मागचा फॉर्म्युला समजला असेल तर हे त्याच प्रकारे आपण सोडवणार आहोत. कॉट एक्सला मी कसं लिहिणार कॉस एक्स अपॉन साइन एक्स. तुम्ही फंक्शन फक्त केअरफुली बघा, तुमच्या लक्षात येईल वरती कॉस एक्स फंक्शन आहे आणि हे फंक्शन साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 साइन एक्स नाही आहे, म्हणून इथे मला एकच सबस्टिट्यूशन करणं शक्य आहे, ते म्हणजे साइन एक्सला सबस्टिट्यूट करणं. म्हणून मी काय करतो ते पुट टी इक्वल टू साइन एक्स. आता मी थोडीशी एक टर्म डायरेक्ट लिहिणार आहे, इथे मी डी टी बाय डी एक्स नाही लिहिणार, मी इथे लिहिणार डी टी, आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतं आणि हा अपॉनचा डी एक्स मी राईट हँड साईडला लिहिणार, म्हणजे माझी एक स्टेप पण कमी होईल. आणि ही व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करणार, कॉस एक्स डी एक्स ऐवजी मी लिहिणार आहे डी टी, म्हणजे माझं फंक्शन तयार होणार आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स या फंक्शनऐवजी मी लिहिणार आहे डी टी, आणि 1 साइन एक्स ऐवजी लिहिणार आहे मी टी. माझं फंक्शन तयार झालं 1 टी डी टी, आणि 1 टीचं इंटिग्रेशन असतं लॉग टी. ते येणार माझं आन्सर लॉग टी प्लस सी. पण टी म्हणजेच काय, टी म्हणजेच होतं साइन एक्स, मग लॉग साइन एक्स प्लस 3 इज आवर आन्सर. हा आपला फॉर्म्युला समजतंय. एक्झाम्पल नंबर 17 और फॉर्म्युला नंबर 17 बेटर वे. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. याला अजून एक फॉर्म्युला आहे लॉग इन ब्रॅकेट टॅन परत ब्रॅकेट पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 प्लस सी. दोन्ही फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे असतात, म्हणून आपण दोन्ही फॉर्म्युले प्रूव्ह करूया. बघा मी परत फंक्शन घेतो लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स. बघा याचं मात्र इंटिग्रेशन काढण्याची जी मेथड आहे याची थोडीशी वेगळी. तुम्ही जर शो दॅट बघितला राईट हँड साईडला तर राईट हँड साईडला लॉग सेक प्लस टॅन आहे, आणि लॉगमध्ये आन्सर तेव्हाच येतं जेव्हा आपण ह्या फंक्शनला टी म्हणणार आहोत आणि ते फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये असेल. मग जर थोडासा विचार तुम्ही केला तर मला डिनॉमिनेटरमध्ये सेक एक्स प्लस टॅन एक्स पाहिजे, म्हणून मी काय करणार इथे या फंक्शनच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय करणार, सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय करणार. बघा असं केल्यानंतर मी पुढची टर्म काय करणार, जो डिनॉमिनेटर आहे
ह्या डिनॉमिनेटरला मी सबस्टिट्यूट करणार टी म्हणून. म्हणजे जर मी टी इक्वल टू घेतलं सेक एक्स प्लस टॅन एक्स म्हणजे डिनॉमिनेटर, तर मला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे, डी टी इक्वल टू सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आठवतं, सेक एक्स टॅन एक्स प्लस टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. जो डी टी अपॉन डी एक्सचा डी एक्स आहे तो मी ह्या टर्मला लिहिलेला आहे. म्हणजेच माझं डी टी काय आलं तर ह्या टर्ममधून तुम्हाला सेक एक्स कॉमन निघतोय, दिसतंय सेक एक्स इन ब्रॅकेट सेक एक्स जर आपण कॉमन काढलं तर टॅन एक्स प्लस सेक एक्स लिहिल, त्यालाच मी लिहिताना सेक एक्स प्लस टॅन एक्स असं लिहितो. आणि तुम्हाला आठवत असेल तर हाच आपला न्यूमरेटर होता. म्हणून माझं फंक्शन तयार होणार आहे आ इक्वल टू, हा न्यूमरेटर असल्यामुळे डी टी वरती येईल आणि 1/t इंटू येईल त्याला, म्हणजे इंटिग्रेशन तयार झालं 1/t डी टी आणि 1/tचं इंटिग्रेशन असतं लॉग टी प्लस सी. आणि जर मी इथं टीची व्हॅल्यू टाकली तर टी म्हणजेच होतं आपलं सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. म्हणजे आपला एक फॉर्म्युला प्रूव्ह झाला. आता आपल्याला सेकंड फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे आणि त्यासाठी मला परत ट्रिग्नोमेट्री लागणार आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी इथं समजल्या असतील आजच्या लेक्चरमधून, की तुमचं ट्रिग्नोमेट्री चांगलं हवं आणि नंबर 2 तुमचं डेरिव्हेटिव्ह चांगलं हवं. मी तर काय करणार, सेक एक्समध्ये 1/cos x लिहिणार सेक एक्स ऐवजी, आणि टॅन एक्सला मी लिहिणार साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस सी. मग मला काय दिसते आता, डिनॉमिनेटर सेम दिसतोय. डिनॉमिनेटर काय आहे कॉस एक्स आणि न्यूमरेटर काय आता मग 1 प्लस साइन एक्स प्लस सी. मग आता तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची फॉर्म्युली पाठ पाहिजे, तर मी फॉर्म्युला सांगतो. काय फॉर्म्युला असा आहे की फॉर्म्युली एकापेक्षा जास्त आहेत ते. तो 1 प्लस साइन थिटा जेव्हा असतो याचा फॉर्म्युला असतो कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मी ह्या सर्व फॉर्म्युल्यांच्या प्रूफचा एक व्हिडिओ बनवणार आहे. ज्या मुलांना फॉर्म्युल्यामध्ये गोंधळ होतो, त्यांचे पाठ होत नाही, त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्याची प्रॅक्टिस करा. ते सगळे फॉर्म्युले तुम्हाला फार इझिली येतील. तर मी आता काय करणार आहे, इथे 1 प्लस साइन एक्स ऐवजी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे मी इथे लिहिणार आहे कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरमध्ये मी कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करणार आहे. मी लिहिणार आहे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. समजतंय? आता बघा, मग आ इक्वल टू काय येणार लॉग, न्यूमरेटरमध्ये कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यामुळे ते ॲज इट इज अपॉन डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडतील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखे. मग एक फॅक्टर येईल कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 आणि सेकंड फॅक्टर येईल कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2. बरोबर. आता काय होईल इथे कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ही टर्म कॅन्सल होणार आहे. बरोबर. मग शिल्लक राहिलेली टर्म काय असेल, ते असेल आ इक्वल टू लॉग कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 अपॉन खाली शिल्लक राहिलेली टर्म आहे कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. लक्षात येते, न्यूमरेटरमध्ये आलं कॉस प्लस साइन, खाली आलं कॉस मायनस साइन, दोन्हीमध्ये एक्स बाय 2ची टर्म आहे. बरोबर. आणि जर आता मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस एक्स बाय 2 डिव्हाइड केलं तर माझा आन्सर येणार आहे लॉग इन ब्रॅकेट कॉस एक्स बाय 2 डिवाइड केलं मी 1 प्लस टॅन एक्स बाय 2 अपॉन खाली येणार आहे 1 मायनस टॅन एक्स बाय 2 प्लस सी. आणि जर तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा अजून एक फॉर्म्युला पार्ट असेल तर याचं फॉर्म्युला तयार होतो लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 plus c, which is our equation number 3. And from 1, 2 and 3 I equal to integration of sec x dx is equal to log in bracket sec x plus tan x plus c
as well as log tan in bracket pi by 4 plus x by 2 plus c. Got it? समजतंय? आता मी घेतो फॉर्म्युला नंबर 19. तर आपले आता सेक एक्सचं इंटिग्रेशन झाले. आता कोणतं पाहिजे मग? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स. कोसेक एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला आहे लॉग ब्रॅकेट टॅन एक्स बाय 2 प्लस सी. असे दोन फॉर्म्युले यायचे. तर आपण काय करणार? पहिल्यांदा प्रूव्ह करण्यासाठी आय इक्वल टू घेणार इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स विच इज आवर इक्वेशन नंबर 1. सेम थिंग इथे याचा ॲन्सर लॉग कोसेक मायनस कॉट आलं पाहिजे ना, म्हणून मी काय करतो इथे कोसेक एक्सला न्यूमरेटरला कोसेक एक्स मायनस कॉट एक्सने मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला सुद्धा कोसेक एक्स मायनस कॉट एक्सने मल्टिप्लाय करतो डी एक्स. माझं ॲन्सर येणार आहे इथे. जर मी इथे सबट्युशन घेतलं पुट टी इक्वल टू कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. बघा, तर मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? डी टी इक्वल टू, तर कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि हे मायनस साईन आहे, त्याला काय ते प्लस कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. बरोबर. आणि जर हा डी एक्सकडून मला कळालं ना, हा अपॉनचा डी एक्समध्ये ट्रान्सफर केला. यातून जर मी कोसेक एक्स ही टर्म कॉमन काढली, तुम्ही यातून कोसेक एक्स पण कॉमन काढू शकता आणि मायनस कोसेक एक्स पण कॉमन काढू शकता, पण मी कॉमन काढले प्लस कोसेक एक्स. इथं कोसेक एक्स कॉमन काढल्यामुळे ही टर्म मला अगोदर लिहावं लागेल. मी लिहितो कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डी एक्स. आणि तुमच्या लक्षात येईल हाच आपला न्यूमरेटर आहे. म्हणजेच मला फंक्शन हे लिहिता येईल असं वाय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरचं पूर्ण फंक्शन म्हणजे डी टी आणि डिनॉमिनेटरला आपण टी म्हटलं आहे, ते 1/t dt. आणि तुम्हाला माहिती आहे 1/tचं इंटिग्रेशन काय असतं? लॉग टी प्लस सी. आणि जर मी ते टीची व्हॅल्यू पुटअप केली, टी म्हणजेच काय? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. तर माझा इथे फॉर्म्युला तयार झाला. बरोबर. पण मला अजून एक फॉर्म्युला याचा तयार करायचा आहे, म्हणून मी काय करलो यालाच पुढे कंटिन्यू करतो आणि इथं कोसेक एक्सची आणि कॉट एक्सची व्हॅल्यू टाकतो. तर कोसेक एक्सची व्हॅल्यू असते 1/sin x आणि कॉट एक्सची व्हॅल्यू असते cos x अपॉन sin x प्लस सी. म्हणजेच माझं फंक्शन तयार होणार आहे लॉग 1 मायनस cos x अपॉन sin x प्लस सी. आता परत आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जाऊया. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला जो अनेक वेळा आपण घेतला आहे, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटाचा फॉर्म्युला असतो 2 sin थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. जर मी हे दोन फॉर्म्युले इथे अप्लाय केले तर मला 1 मायनस कॉस एक्स ऐवजी लिहिता येईल 2 sin स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स ऐवजी मला लिहिता येईल 2 sin x बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. म्हणजेच जर मी याला सॉल्व केलं तर माझा आन्सर येणार आहे 2 गेट कॅन्सल, 1 टर्म ऑफ साइन एक्स बाय 2 गेट कॅन्सल. इथे येणार आहे लॉग साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 प्लस सी. म्हणजेच माझं फायनल आन्सर येणार आहे लॉग टॅन एक्स बाय 2 आणि ज्याला म्हणणार आहे मी इक्वेशन नंबर 3. जर आता आपण इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 चेक केले तर आपल्याला मिळेल इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला मिळाला मला लॉग इन ब्रॅकेट कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी, लॉग कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. आणि दुसरा फॉर्म्युला मिळाला मला लॉग टॅन एक्स बाय 2 प्लस सी. आता टोटल आपले 19 फॉर्म्युले झालेले आहेत आणि आपले अजून फॉर्म्युले बाकी आहेत, अजून काही कन्सेप्ट बाकी आहेत. त्या सर्व कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरला घेऊ आणि त्यानंतर आपण मग एक्झरसाइज नंतर सुरुवात करू. आधी आपण सर्व फॉर्म्युले प्रूव्ह करून घेऊ आणि त्यानंतर मग आपण एक्झाम्पल्स सुरू करू. आय होप
यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. थोडासा वेळ लागेल पण हे करा. हे करण्यासाठी मी तुम्हाला 2 दिवस देतो आणि 2 दिवसानंतर मी आता पुढचा व्हिडिओ टाकणार आहे. याचा 2 दिवस तुम्ही पूर्ण अभ्यास करा. एकूण एक एक्झाम्पल लिहून घ्या. एक नोटबुक व्यवस्थित बनवून त्यात हे सर्व लिहा. म्हणजे तुम्हाला पुढच्या लेक्चरचे सगळे कन्सेप्ट समजतील. डाऊट असेल तर पुन्हा सांगतो. जर याच्यामध्ये काही गोष्टी समजत नसतील तर याला पर्याय पुन्हा हा टॉपिक बघणं नाही आहे. याला पर्याय तुमचं डेरिव्हेटिव्हचं जर क्लिअर नसेल तर ते व्हिडिओ चेक करणे, ज्या पार्टमध्ये तुम्हाला डाऊट आहे ते क्लिअर करणे आणि ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले हे तुमच्या जवळ ठेवणे, हा याच्यावर पर्याय आहे. मग आपण पुढच्या लेक्चरला याच्या पुढच्या टॉपिकविषयी बोलूया. बाय.